अक्षय कर्डिले यांचा गावभेट दौरा, महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. राहुरीत MIDC उभारणार, युवकांना रोजगाराचं आश्वासन. माझं कोणी शत्रू नाही, जनतेच्या विकासासाठीच निवडणूक, अक्षय कर्डिले यांचं प्रतिपादन. राहुरी पाथर्डी नगर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी राहुरी तालुक्यातील विविध गावांचा दौरा करत मतदारांचा मतरूपी आशीर्वाद घेतला. गुहा, तांभेरे, तांदुळनेर, माळेवाडी, डुकरेवाडी, सातरळ, सोनगाव, अनापवाडी, धानोरे, निंभेरे, तुळापूर, कानडगाव आदी गावांमध्ये त्यांनी भेटी दिल्या. दौऱ्यादरम्यान गावातील प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या तक्रारी जाणून घेत त्यांनी थेट मोबाईलवरनं संबंधित अधिकारी तसंच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संपर्क साधत प्रश्न मांडले. त्यामुळं नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. ग्रामस्थांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितलं की स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले हे जनतेच्या प्रश्नासाठी तत्परतेनं फोन करणारे नेते होते. संघर्षातून उभे राहिलेले त्यांचं नेतृत्व जनतेशी घट्ट जोडलं गेलं होतं. त्यांच्या जनता दरबारातून अनेक प्रश्न हे मार्गी लागले. आजही अडचण आली की त्यांच्या आठवणी जाग्या होतात. गोरगरिबांसाठी धावून जाणारे नेतृत्व म्हणजे शिवाजीराव कर्डिले, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. अक्षय कर्डिले यांच्या गावभेट दौऱ्यामध्ये महिलांचा विशेष उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. महिलांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहत त्यांच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला. ही निवडणूक जनतेनंच हाती घेतली आहे असंही ग्रामस्थांनी सांगितलं. यावेळी उमेदवार अक्षय कर्डिले म्हणाले की राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये माझा कोणीही शत्रू किंवा विरोधक नाही. ही निवडणूक जनतेच्या विकासासाठी आहे. राहुरी तालुक्यातील युवकांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी राहुरी विद्यापीठाच्या जागेमध्ये MIDC उभारण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार आहे. गावोगावी फिरताना ही निवडणूक जनतेनंच हाती घेतल्याचं स्पष्ट दिसतंय. मी तुमच्या कुटुंबातील सदस्य आहे, मला आवाज द्या, स्वतःच्या गावासारखे काम करेन, असं आश्वासन त्यांनी दिलं. आमदार झाल्यानंतर पदाच्या माध्यमातून प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास केला जाईल. कोणतंही गाव वंचित राहणार नाही, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. तसंच स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याचा वारसा पुढे नेत त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. माझ्या वडिलांनी जनतेसाठी संघर्ष केला, प्रत्येक माणूस जोडला आणि मतदारसंघात कुटुंबासारखं नातं निर्माण केलं. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी जनतेच्या सेवेमध्ये सदैव हजर राहीन, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी रामचंद्र कोळसे, साईनाथ कोळसे, बाळासाहेब दिनकर, राजेंद्र मुसमाडे, विलास मुसमाडे, उत्तम मुसमाडे, काशीनाथ साबळे, रमेश साबळे, लक्ष्मण साबळे, हरिभक्तपरायण गणपत सरोदे, हरिभक्तपरायण जनार्दन नाईकवाडे, अमोल भनगडे, भास्कर गाडे, धनंजय गाडे, विनीत ताठे, अतुल ताठे, वसंत डुकरे, कारभारी ताठे, कैलास डुकरे, तुलसीराम डुकरे, बाळकृष्ण चोरमले, जयवंत जोरवेकर, रमेश पणाले, सतीश ताठे, योगेश गीते, बाबासाहेब शिंदे, जया आत्रे, राजेंद्र आढाव, सुभाष दिघे, बाळासाहेब दिघे, अप्पासाहेब दिघे, पांडुरंग दिघे आदींसह ग्रामस्थ हे मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आता आपली येणाऱ्या 23 तारखेला आपल्या पोटनिवडणुकीचं मतदान होणार आहे. आता भारतीय जनता पार्टी महायुतीकडून मी उमेदवार आहे. साहेबांनी जे तुम्हाला स्वामी समर्थ मंदिरासाठी शब्द दिला होता, ती आता जबाबदारी माझ्यावरती आहे. तुम्हाला मी पुन्हा एकदा विश्वास देतो की 4 मे निकाल आपला लागला त्यानंतर तुमचं 100% मंदिर हे पूर्ण करून देईन. आणि पुढच्या काळात ज्या ज्या गोष्टीची आपल्याला आवश्यकता असेल, आपण मला आपल्या घरातल्या हक्काचा माणूस म्हणून तुम्ही मला कधी पण संपर्क करून कुठलंही तुमचं वैयक्तिक काम असू, सार्वजनिक असू किंवा धार्मिक असू, कुठल्याही कामात आपल्याला कमतरता राहणार नाही. पूर्णपणे माझा प्रयत्न राहील की जसं आपल्या सर्वांसाठी साहेब काम करायचे त्याच पद्धतीने त्याच वाटचालीवरती मी आपल्यासाठी सदैव हजर आणि आपल्यासाठी काम करत राहीन, एवढंच या निमित्तानं सांगतो. फक्त विनंती आहे की 23 तारखेला मात्र आपण सर्वांनी आवर्जून आपला अनुक्रमांक नंबर 1 आहे आणि आपलं चिन्ह कमळ आहे. तर आपण स्वतः तर करणारच आहात, पण आपण जे आपल्या भागामध्ये राहणाऱ्या महिला असतील, फोनद्वारा आपले पाहुणे असतील, आपले नातेवाईक आहेत, आपले संपर्कात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या मतदारसंघातल्या सांगावं की आपण जास्तीत जास्त मतदान यावेळी द्यावं. खरं म्हणजे ही निवडणूक कुठल्याही प्रकारे आज आता शब्द नाही सांगायला की साहेब नाहीत म्हणून आपल्याला ही निवडणूक आता करावी लागते त्या जागेवरती, पण साहेबांच्या रूपाने तुम्ही सगळे माझ्यासोबत आहेत. त्यामुळं मला विश्वास आहे की येणाऱ्या 4 मेला नक्कीच निकाल आपल्या बाजूने लागेल आणि भविष्याच्या वाटचालीमध्ये तांबेर गावाला कुठल्याच प्रश्नाची चिंता करायची गरज नाही. मी 100% आपल्यासोबत राहील आणि महिला भगिनींचं तर पहिल्यापासून प्रेम साहेबांवरती होतं, आता माझ्यावरही आहे.
हे कायम मला आयुष्यभर माझ्यासोबत राहून तुमच्यासाठी मी सदैव काम करत राहीन एवढंच या निमित्तानं सांगतो. धन्यवाद. जय श्रीराम. वृत्त संपादन विभाग, न्यूज टुडे 24, राहुरी.